सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता वाजलेत सकाळचे 7:30. ओके. आणि लेकरं जातात 8:30ला स्कूलला. सो आज त्यांच्यासाठी मी बनवत आहे पालकचा पराठा. दाखवते तुम्हाला रेसिपी. थांबा. इथे मी पालक बॉईल करून घेतलेला आहे. मस्त छान गाळ शिजून घ्यायचा, म्हणजे त्याला जास्त मिक्सरमधून काढायची गरज नाही आपल्याला. पण त्याला मिक्स करू शकतो. आणि इथे मी कुटून घेते जिरे आणि लसण. खूप छान लसणाची चव येते त्याला. पालकच्या पराठ्याला एकदम लसणाची जी चव आहे ती सगळ्यांनाच माहिती आहे की कुठल्याही याचा स्वाद वाढवण्याचं काम करते ती. इथं मी कणिक मळून घेते. त्याच्यात थोडंसं मीठ टाक आहे. कणिकमध्ये जिरे लसूण कुटलेलं टाकायचं, तिखट मीठ तीळ टाकायचं. खूप छान येते चव. पालकची भाजी लेकरं खात नाहीत, मग पालकचा पराठा किंवा पुरीपेक्षा जास्त करून पराठा हेल्दी असतो. आणि पालकामध्ये A, B, C हे सगळेच विटॅमिन असतात. आणि त्याच्यामध्ये झिंक ॲसिड भरपूर असतं, जे की हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत करतं. त्यामुळे पालक हे लेकरांनी खाणं फार गरजेचं आहे. सो मी नेहमीच त्यांना पालकाचे पराठे देत असते खाण्यासाठी, कारण की पराठे ते सॉस किंवा लोणच्यासोबत आवडीने खातात. थोडं तिखट जास्त टाकायचं, कारण पालक एवढा काही तिखट नसतो ना, म्हणून. तर याच्यात मी काय टाकले, जिरे तीळ तिखट मीठ हळद आणि थोडंसं तेल टाकून घेऊया आपण. थोडंसं किंचित, बरं का, जास्त नाही पाहिजे. आता ह्याच्यामध्ये टाकायचं हे आपण उकडलेला पालक. हा जो पालक आपण उकडलाय तो. खूप गरम आहे पालक बॉईल झालेला. खूप गरम आहे म्हणून हे मी चमच्याने मिक्स करत आहे. ते थंड झालं की हाताने करूयात आपण. असा हा पराठा बनवत आहे मी पालकाचा, आणि त्यांना टिफिनमध्ये देणार आहे. सो नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी. आणि आपल्या लेकरांना जे आवडतं त्या पद्धतीने जर त्यांना हेल्दी फूड खाऊ घातलं तर ते हेल्दी राहतात. आणि हिवाळा आहे त्यामुळे आपल्याला त्यांना जास्तीत चांगलं खाणं दिलं पाहिजे, कारण की हिवाळ्यामध्ये खूप जास्त वेट गेन व्हायला हेल्प होती ना. त्याच्यामुळे माझं हे रोज एक रेसिपी करण्याचं चालू आहे. एरवीही मी करते, पण एवढा वेळ नाही भेटत व्हिडिओ करायला. त्याच्यामुळे मी आता करते खास काहीतरी वेगळं. हे आहे तेल मधून लावायला, हे आहे तूप वरतून लावायला. मध्ये तेल का लावायचं, कारण की पराठा ना मधून तेल लावलं तरच खुसखुस होतो. एक ऑलरेडी पराठा झालेला आहे माझा. 5 ते मधून असं टाकलं ना तर खुसखुस होतो पराठा. छान मस्त टेस्टी लागतो. फ्रेंड्स, सांगा नक्की कसा वाटला तुम्हाला पालक पराठा. आणि ह्याच्या तुम्ही पुऱ्या पण करू शकतात, आणि ह्या पुऱ्या तर लेकरं आणखीन जास्त आवडीने खातात.
सो ट्राय करून बघा नक्की. कोणी पुऱ्या करा, कोणी पराठा करा आणि मस्त हेल्दी फूड खा, कारण की हिमोग्लोबिन वाढायला पालक खूप खूप मदत करतं. ओके, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि व्हिडिओ असेच पहा आणि कमेंट करा तुम्हाला आणखीन कुठली रेसिपी बघायची आहे का. मला येते कुकिंगमध्ये पण मी ट्राय करते. सो थँक्स फॉर वॉचिंग, बाय. कमेंट नक्की करा.